नदीत लय होड्या असल्या की शहाण्याने काठ कधी सोडू नये। आमच्यातले अनेक जण तिकडे गेले, त्यांना विशालनेच सांगितलं असेल की तिकडे जावा। विशाल कधी काय करेल याचा काही नेम नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केलंय। जयंत पाटील यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर कार्यक्रमात एकच हशा पिकला। दरम्यान 2029 साली कोणी कोणाला उमेदवारी देईल याची उत्सुकता असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावलाय। सांगलीवाडी येथील एका कार्यक्रमात जयंत पाटील बोलत होते। यावेळी व्यासपीठावर मंत्री जयकुमार गोरे, खासदार विशाल पाटील, आमदार सुहास बाबर यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले, सुहास बाबर हे तिकडे गेलेत, पण त्यांच्याकडे देखील खूप होड्या झाल्या आहेत। नदीत लय होड्या असल्या की शहाण्याने काठ सोडू नये, त्यामुळे कोण कुठल्या होडीत बसले हे कळायला अवघड होतं। आमच्यातले अनेक जण तिकडे गेलेत, विशालनेच सांगितलं असेल की तिकडे जावा म्हणून। विशाल काय करेल याचा काही नेम नाही। सांगलीकरांना उत्सुकता आहे की 2029ला उमेदवारी कुणी कुणाला देणार, अशा शब्दात जोरदार फटकेबाजी केली। राहता राहिला प्रश्न आमच्या सुहास बाबर साहेबांचा। अनेक होड्या असल्यामुळं त्यांच्यासमोर चिंता आहे, त्यामुळे नदीत लय होड्या असल्या तर शहाण्याने काठ सोडू नये। त्यामुळे कोण कुठल्या होडीत बसलाय याचा जरा कळायला अवघड असतं। त्यामुळं आता ही आमच्याकडची लय गरज विशालने सांगितलं असेल तिकडे जावा। मला डाऊट आहे विशाल काय कधी करेल ते। आधी एक आता सांगलीकरांना उत्सुकता काय, 2029ला विधानसभेचं तिकीट कुणी कुणाला दिलं? जाऊ दे, विनोदाचा भाग हे काय